श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 144। डोड्याला राघव देवाची भेट। राघव देव आणि त्यांच्या गावातील लोकांनी सर्वज्ञ शेंदूरजनला आले असल्याचे ऐकले। नंतर त्यांनी मोठ्या उत्सवाची तयारी केली। सडा समार्जन केले, चौकात रांगोळ्या भरल्या, गुढ्या उभारल्या, सर्वज्ञांकरिता नक्षीदार जाळ्या लावून छत तयार केले। मग सर्वज्ञांना सामोरे आले। एकाच्या मताने दुसऱ्याची तयारी होती आणि सर्वज्ञ आले असल्याचे ऐकून तसेच सामोरे आले। सर्वज्ञांना दंडोते घातली, श्रीचरणा लागले आणि राघव देवाने म्हटले, हे काय गोमट देव हो, माझा आपण सांभाळ करतच नाही। सर्वज्ञ म्हणाले, हे बघा ना, आम्ही तर तुमच्याकडे आपणाहून आलो। त्यांनी सर्वज्ञावर नक्षीदार कपड्याचे छत धरले, वाजत गाजत सर्वज्ञांना घेऊन आले। त्यांच्या आवारात 2 सभा मंडप होते, त्यापैकी देवघराच्या सभा मंडपात देव्हार चौकी सर्वज्ञांचा मुक्काम झाला। अंगाला तेल उठणे लावून आंघोळ झाली, मग सर्वज्ञांना पूजा वसर केला। नंतर सर्वज्ञांचे परिवारासह जेवण झाले। नंतर दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ निघू लागले, तेव्हा राघव देवाने म्हटले, हे काय गोमट देव हो, आजच कसे जाता आजचा दिवस राहा। सर्वज्ञ त्या दिवशी त्यांच्या विनंतीवरून थांबले। सर्वज्ञांना पूजा वसर केला, जेवण झाली। अशा प्रकारे तेथे 2 दिवस सर्वज्ञांचा मुक्काम झाला। नंतर सर्वज्ञ तेथून निघाले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।